नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमचं वय 25 ते 30 वर्ष असेल आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 3 करोडचे वेल्थ क्रिएट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. कोणीतरी म्हटलंय द बेस्ट वे टू अचीव बिग गोल्स इज टू टेक अ स्मॉल स्टेप्स. जर तुम्हाला मोठा गोल अचीव करायचा असेल तर त्यासाठी छोटे छोटे पावलं उचलावे लागतील आणि तरच तुम्ही मोठा गोल अचीव करू शकता. व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं सांगितलं की 25 ते 30 वय असलेल्या लोकांचा आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे. तर इथे काही लोकांची नावं आहेत. गजानन आहे, अभिषेक आहे, तुषार आणि निलिमा शिंदे. यांचं वय 25, 28, 27, 25. सॅलरी आहे 19,000, 18,000, 22,000, 24,000 आणि प्रत्येकजण आपल्या जी सॅलरी आहे त्यातनं मंथली काहीतरी अमाऊंट सेव्ह करतो. यांचं वय कमी असल्यामुळे यांच्याकडे सेव्हिंग कॅपॅसिटी जास्त असते, कारण की त्यांच्यावरती या वयामध्ये जास्त फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात. त्यामुळे ते एवढे अमाऊंट सेव्ह करू शकतात मंथली. तर 8,000, 9,000, 10,000, 9,000 एवढी सेव्हिंग त्यांनी केलेली आहे. आणि या प्रत्येकाचा गोल आहे की 3 करोड रुपये व्हॅल्यू त्यांना जनरेट करायची आहे किंवा वेल्थ क्रिएट करायची आहे या सेव्हिंगमधून. तर आता ह्या सेव्हिंगमधून 3 करोडची वेल्थ कशी क्रिएट करता येईल ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी भारतामध्ये टॉप 10 इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करून त्यांचा गोल अचीव करू शकतात. त्यापैकी आहे स्टॉक, फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे ज्याला आपण NPS असं म्हणतो, रिअल इस्टेट, गोल्ड बॉन्ड्स, रिट्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. यामधनं ते त्यांचा फायनान्शियल गोल अचीव करू शकतात. पण त्यासाठी त्यांना तेवढी जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. म्हणजे आता जेवढी ते सेव्हिंग करतायत त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट व्हॅल्यू त्यांना इन्व्हेस्ट करावी लागेल मंथली. तेव्हा कुठे ते जाऊन त्यांचा फायनान्शियल गोल अचीव करू शकतात. पण यापैकी म्युच्युअल फंडमध्ये जर त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचा गोल ते लवकर अचीव करू शकतात. ते कसं ते पहा. यासाठी ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट वर्सेस म्युच्युअल फंड यामधलं कंपॅरिझन आपण पाहूयात. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 3 ते 7% रिटर्न मॅक्झिमम मिळतात, यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळत नाहीत. आणि म्युच्युअल फंडमध्ये 9 ते 50% रिटर्न्स मिळू शकतात एका वर्षामध्ये. इथे तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतायत आणि बँकने ठरवलं की तुम्हाला 4% व्याज द्यायचं, तर ते 4% व्याज तुम्हाला नक्की मिळणार. यामध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत. भले मार्केटमध्ये इतर बँक्स 5% देत असेल, पण तुम्हाला 4% सांगितलं आहे तर तुम्हाला 4%च मिळणार. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नसतं. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला फ्लेक्झिबल रिटर्न्स मिळतात आणि हे कितीही असू शकतात. तुम्हाला 9% मिळतील. एखाद्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तिथे 23% रिटर्न देतो आहे तो फंड, किंवा 40% रिटर्न देतो आहे, 50% रिटर्न देतो आहे, काहीही असू शकतं. किंवा जर इथे 9% सांगितलं त्याऐवजी तुम्हाला 7%, 6% नेगेटिव्ह रिटर्नसुद्धा पण एखाद्या वर्षामध्ये मिळू शकतात, जसं आत्ता मिळतात आहेत बऱ्याच म्युच्युअल फंड्समध्ये. ट्रॅडिशनलमध्ये तुम्हाला गॅरंटेड रिटर्न्स मिळतात. म्हणजे तुम्ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे त्यावरती 7% रिटर्न आणि त्यानंतर तुम्हाला ती व्हॅल्यू रिटर्न मिळणार. पण इथे कसं असतं की तुम्हाला 4,000 व्याज मिळणार की 5,000 मिळणार हे फिक्स नसतं. त्यामुळे तुमची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये किती मोठी होईल किंवा किती छोटी होईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसते. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये बरेच लोक म्हणतात की अजिबात रिस्क नसते. माझ्या मते ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा रिस्क असते आणि म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा रिस्क असते. आता ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क का असते त्याचं एक आत्ताचं ताजं उदाहरण म्हणजे नुकताच न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकमध्ये घोटाळा झाला आणि RBIचं त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आले आणि हा घोटाळा आहे तब्बल 1,200 करोड रुपयाचा. त्यामुळे आता तुम्ही कसं सांगू शकता की ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला रिस्क नसते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की म्युच्युअल फंडमध्ये जशी रिस्क आहे तशी ट्रॅडिशनलमध्ये सुद्धा रिस्क आहे. जर आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा वेगवेगळे फंड टाईप्स आहेत आणि ते फंड टाईप्स वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्न्स देतात. ज्यामध्ये सगळ्यात सेफ म्हटला जाणारा लार्ज कॅप फंड तुम्हाला 5 वर्षामध्ये 17% रिटर्न देतो, 10 वर्षामध्ये 12, आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आलेत त्यातले काही फंड 14% रिटर्नसुद्धा देतात आहेत. म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष असलेले सगळे फंड आपण सिन्स लॉन्चमध्ये घेतलेले आहेत. यामध्ये काही फंड असे सुद्धा आहेत की जे गेले 25 वर्ष 30 वर्ष मार्केटमध्ये आहेत आणि त्यांनी 16% 17% रिटर्न दिलेले आहेत. इथे जे आपण रिटर्न कन्सिडर केले ते ॲव्हरेज रिटर्न आहेत सगळ्या मिळून फंडचे, ज्यामध्ये मिड कॅप 5 वर्षामध्ये तुम्हाला 21% रिटर्न देतो, 10 वर्षामध्ये 18%, आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून यांनी 18% रिटर्न दिलेले आहेत. यामध्ये सुद्धा काही फंड असे आहेत की जिथे 22%, 25%, 26% रिटर्न देत आहेत गेल्या 12-13 वर्षापासून. त्यानंतर आहे स्मॉल कॅप फंड जे 25% रिटर्न देतात 5 वर्षात, 10 वर्षामध्ये 18,
जेव्हापासून आलेत तेव्हापासून 17. त्यानंतर लार्ज अँड मिड कॅप फंड ज्यामध्ये 18% रिटर्न आहेत 5 वर्षात, 10 वर्षात 15 आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आलेत तेव्हापासून यांनी 17% रिटर्न दिलेत. त्यानंतर आहेत मल्टी कॅप फंड जे तुम्हाला 19% 10 वर्षामध्ये 14% आणि जेव्हापासून फंड मार्केटमध्ये आलेत तेव्हापासून यांनी 15% रिटर्न दिलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण ॲव्हरेज केलं तर 5 वर्षामध्ये 20%, 10 वर्षामध्ये 15 आणि जेव्हापासून फंड मार्केटमध्ये आलेत तेव्हापासून जर ॲव्हरेज केलं तर 16%च्या ॲव्हरेज हिशोबाने ते तुम्हाला रिटर्न्स देतात. म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स देणारे म्युच्युअल फंड्स आहेत. जर आपण ट्रॅडिशनलमध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त 7%, 9%, मॅक्झिमम 9% रिटर्न्स तुम्हाला ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळतात. पण अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. या तिघांचं गोल जर 3 करोड रुपयाचा आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट पिरियड 25 वर्षासाठी आपण कन्सिडर केलं, कारण की आत्ता यांचं वय 25, 26, 28 वर्ष आहे. म्हणजे त्यांच्याकडे अजून 25 वर्ष आहेत की जे ती इन्व्हेस्टमेंट ते कंटिन्यू करू शकतात. जर त्यांनी ठरवलं की लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर साधारण त्यांना 11,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करावे लागतील, तर त्यांचा 3 करोडचा जो गोल आहे तो अचीव होऊ शकतो. मिड कॅपमध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना 5,200 रुपयाची इन्व्हेस्ट मंथली करावी लागेल, कारण की इथे तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न जास्त मिळतात, त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कमी करावी लागते. त्यानंतर स्मॉल कॅपमध्ये 6,300चीच इन्व्हेस्टमेंट त्यांना करावी लागते, कारण की इथे 17% रिटर्न मिळतात. त्यानंतर लार्ज अँड मिड कॅपमध्ये 6,300 रुपयाचीच इन्व्हेस्टमेंट करावी लागते, कारण की हा सुद्धा ॲव्हरेज 17% रिटर्न देतो आहे. जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासूनचं ॲव्हरेज आपण कन्सिडर केलेलं आहे. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. यानंतर आहे मल्टी कॅप फंड जो तुम्हाला 15% रिटर्न देतो आणि यामध्ये 9,200 रुपये जर तुम्ही मंथली इन्व्हेस्ट केले तरच तुम्ही तुमच्या 3 करोडच्या गोलपाशी पोहोचू शकता येणाऱ्या 25 वर्षामध्ये. हा अशा प्रकारचा प्लॅन आहे ज्यामध्ये ते लोक अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आता इथे प्रत्येकाचा ओपिनियन चेंज असू शकतो. काहींना वाटू शकतं की लार्ज कॅपमध्येच मला इन्व्हेस्टमेंट केली तर बरं वाटतं आहे. काही लोक असं म्हणू शकतात की त्यांना मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल, कारण की इथे मंथली इन्व्हेस्टमेंट कमी करावी लागते. त्याच गोल ते लोकंसुद्धा अचीव करू शकतात कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. काही लोक म्हणतील की स्मॉल किंवा लार्ज अँड मिड कॅप हा ऑप्शन चांगला आहे, कारण की तिथे 6,300 भरावे लागतात. म्हणजे मिड कॅपपेक्षा थोडेसे जास्त, पण इथे चांगले रिटर्न्स मिळू शकतात. 17% म्हणजे चांगलेच रिटर्न्स म्हणता येतील. काही लोक म्हणतील की नको, आम्हाला ह्या तीनही कॅटेगरी आवडत नाहीत, त्याऐवजी आम्ही मल्टी कॅटेगरीमधला फंड चूज करून 9,200 रुपये भरायला तयार आहोत. तर अशा प्रकारे प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं. गजानन जाधवने ठरवलं की त्यांना लार्ज कॅपमध्ये इंटरेस्ट आहे आणि तो लार्ज कॅपमध्येच इन्व्हेस्टमेंट करणार. अभिषेक पहिलं वाटतं त्याला मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी, म्हणून त्याने 5,200ची मंथली इन्व्हेस्टमेंट सुरू केली त्या फंड्समध्ये. तुषार कदमने इन्व्हेस्टमेंट केली 6,300 रुपये स्मॉल कॅप फंडमध्ये. पण यामध्ये सगळ्यात वेगळं डिसिजन घेतलेलं आहे ते आहे निलिमा शिंदेने. तिने काय केलं की तिने 2,000ची SIP सुरू केली. लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये 2,000ची केली, स्मॉल कॅपमध्ये 2,000ची केली, लार्ज अँड मिड कॅपमध्ये 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि मल्टी कॅप फंडमध्ये 1,500ची इन्व्हेस्टमेंट केली. अशी टोटल इन्व्हेस्टमेंट होती 8,000 रुपयाची. यांची जी मंथली सेविंग आहे त्या सेविंगच्या हिशोबाने यांनी इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती, पण अभिषेक पै आणि तुषार कदम यांनी त्यांची जी मंथली सेविंग होती त्याच्यापेक्षाही कमी अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट त्यांनी स्टार्ट केली आणि उरलेले पैसे तर ते असेच खर्च होणार होते. पण त्याऐवजी जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट प्रॉपर केली असती तर ते लवकर त्या गोलपर्यंत पोहोचू शकले असते. पण निलिमा शिंदेने काय केलं तर सगळ्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तिचा पोर्टफोलिओ जो आहे तो डायव्हर्सिफाय असणार आहे. म्हणजे एकाच टाईपच्या फंडमध्ये सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट नसणार आहे, तर ती डायव्हर्सिफाय असणार आहे. आता इथे जसं गजानन जाधवचं आहे की 11,000 इन्व्हेस्टमेंट एकाच फंडमध्ये केलेली आहे लार्ज कॅप फंड, पण यामध्ये असं असू शकतं की आत्ता 14% रिटर्न देतात, पण फ्युचरमध्ये हे रिटर्न ते जर 12% दिले, 9% दिले, 10% दिले तर हा जो गोल अचीव करायचा आहे त्यासाठी अजून जास्त वर्ष लागू शकतात. आणि जर चांगले रिटर्न्स मिळाले आणि 20-22% रिटर्न मिळाले फ्युचरमध्ये तर हा गोल एवढ्याच पैशाने लवकर अचीवसुद्धा होऊ शकतो. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. जसं आता आहे की गेल्या 1-1.5 वर्षापासून मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टर खूप कमी रिटर्न्स देत आहेत, ज्यामुळे त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्ससुद्धा खूप कमी होतो आहे. बरेच लोक आता त्यांचे मिड कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट काढून घेतात, कारण की त्यांनी सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच फंडमध्ये केलेली होती, त्यामुळे त्यांना लॉस जास्त व्हायला सुरुवात झाली आहे. पण त्याऐवजी जर अशा टाईपचा पोर्टफोलिओ असेल तर आपल्याला तशी काही काळजी करायची गरज नाही. आपल्याला लाँग टर्ममध्ये हे फंड चांगलेच रिटर्न देणार आहेत. मगाशी जसं आपण पाहिलं की यांची मंथली सेविंग होती 8,000, 9,000, 10,000 आणि 9,000 आणि त्याऐवजी त्यांनी SIP सुरू केली 11,000, 5,200, 6,300 आणि 8,000. तर आता तुम्ही मला सांगा यामध्ये सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कोणी केली?
तर माझ्या मते निलिमा शिंदे. एकतर तिने तिचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय ठेवला, त्याचबरोबर तिची मंथली सेव्हिंग होती त्यापेक्षा ₹1000 कमीची SIP तिने सुरू केली, म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणून ₹1000 तिच्याकडे सेव्ह राहिले मंथली. पण मित्रांनो, असं कोणीही सांगू शकत नाही की तुमचा गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला मिनिमम एवढीच अमाऊंट पेड करावी लागेल आणि तुम्ही त्या गोलपर्यंत इझिली पोहोचू शकता. प्रत्येक वेळेस मार्केट कंडिशन्स वेगवेगळ्या असू शकतात, वेगवेगळ्या सिनॅरिओज असू शकतो आणि त्यानुसार आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट कमी जास्त करावी लागू शकते. त्यामुळे कधीही इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी गोल तर लक्षात ठेवाच, पण त्याबरोबर तुम्हाला जमेल तेवढी इन्व्हेस्टमेंट वाढवत राहायला हवी, तरच तुम्ही तुमच्या गोलपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकाल. तर अशा प्रकारे 25 ते 30 वर्ष असलेली लोकं त्यांची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करू शकतात. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.